आणि आता पाहूयात बातमी सविस्तर। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जरांगे पाटील भुजबळांमध्ये जोरदार चुंबकी आहे। आम्हाला लढवण्यासाठी दोन वाघ पुन्हा मैदानात पाहिजे असं विधान भुजबळांनी केलं। तर मी कच्च्या आईचं दूध प्यायलो नाही, मी पण वाघच आहे असं प्रत्युत्तर जरांगेंनी भुजबळांना दिलंय। यावेळी देवेंद्र फडणवीसांनाही इशारा देण्यात आलाय। लोकसभेत जायचं नाही, आम्ही विधानसभेत जायचं नाही, आम्ही अधिकार क्षेत्रामध्ये तुमचे 10 तुमचे 20 असतील तर आमचा एक सुद्धा नको आहे। आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओबीसीला आरक्षण पाहिजे। ही मागणी तुम्हाला करावी लागेल, आम्हाला करावं लागेल, ते लढायला लागेल। म्हणून मी सांगितलं की लढाई संपलेली नाही, सुरुवात आहे। आपल्याला हा बनवा, आपल्या हक्काचा पेटवावाच लागेल। तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्याशिवाय राज्यात पान नाही हलू शकत। पान तुम्ही आम्हाला चूच करतान, फडणवीस साहेब त्यांना चूच करतान आणि पुन्हा मराठ्यांचा घात करतान आणि काय नेरेटिव्ह का काय भरून काढायचं म्हणले तुम्ही त्या नादात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब। तर ह्या नावाखाली पाठबळ आधारातून त्यांना देताल, आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल। ही तुमचा डाव जर असला तर म्हणतोय मी यशस्वी मनोज जरांगे होऊन देणार नाही, मराठा सुद्धा होऊन देणार नाही। जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी। कुछ लोग अपने औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी। वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय तू झोप घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात झुंज लाव मारामाऱ्या। तो 100% दंगल घडणारे मराठ्यात आणि धनगरात, हे त्याचं कामच। शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणारे। त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद तेढ निर्माण करायला। तो वाघ रस्त्यावर येऊन दे, नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे, मग सांगतो तुला। इथे तसे आमचे 2 वाघ बसलेले आहेत, पुण्याला मंगेश ससाने, कुठे कीर्तने म्हणून बसलेले होते, आणखी अनेक ठिकाणी। पण ठिकठिकाणी जे आहे आम्ही त्यांची समजूत घातली। शेवटी आपल्याला लढायचं आहे, लढण्यासाठी आम्हाला आमचे वाघ परत मैदानात रस्त्यावर पाहिजे। जीव गेला तरी मी हटत नाही। यांनी सगळ्यांनी प्लॅन केला असेल मला आता मारून टाकायचा, हेही मी जाहीर सांगतोय प्रेसच्या माध्यमातून। याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या, ही प्लॅन यांचा असणार आहे। कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी, गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न नेरेटिव्ह भरून काढायचा, याच्या मग अनेक षडयंत्र असू शकतात। मी खंबीर नाही भेट मारायला, मराठी फक्त खंबीर राहा। कसं आरक्षण देत नाही बघू, आपण बेका कच्च्या आईचं मेलेल्या आईचं दूध प्यायलेलं नाहीत। हे जर रस्त्यावर येऊन अशी भाषा करणार असले वाघ रस्त्यावर उतरणार आहेत, उतरून दे वाघ वाघावाला। ठीक आहे ना, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची ही सुद्धा माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे, कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही। आणि बाकीचं हे तर काय, हे कोण हे कावळ्याच्या शापाने काही गायी मरतात का? कशाला तुम्ही त्रास करतायत? भुजबळ साहेबांना सांगतो जास्त खुश नका हो, जास्त खुश नका हो। आणखीन पुढं टाइम आहे, मराठी एक आहे आणि मराठा आरक्षणाला किमान आजपासून तरी बदल करायचं काम करा। ते स्पष्टच म्हणाले की कावळ्याच्या शापाने काय काय बोलायचं बोलू द्या म्हणलं। म्हणूनच सावध करतो, लय खुश होऊ नका। 10-5 जण पडलेले जवळ आले म्हणून आणखीन दिशा नेवा, मराठा आरक्षणाला विरोध करायचा बंद करा, मग मराठी तुमच्या मदतीला येतील। पण खुश होऊ नका, कोणाच्या शापाने काय होतं थोडे दिवस जवळ, लय खुश होऊ नका। पडलेले जवळ आले, लय जवळ आहे, नसता मराठ्यांचा विरोध बंद करा।